कन्स्ट्रक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह अधिकारी, कामाचा विशेष ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकपावती देणारा कोकण नावचा उपक्रम लोकपावती. संयोजक विजय शेट्टी. संयोजन राजा दळवी, कणकवली. कोकणचे क्रमांक 1 चे चॅनल कोकण नावचा विशेष उपक्रम कन्स्ट्रक्टिव्ह अँड क्रिएटिव्ह अधिकारी अजय कुमार सर्वगोड, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. साल 1996-97. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी होते विजयकुमार गौतम आणि नारायण राणे होते राज्याचे महसूल मंत्री. तेव्हा विरोधकांकडून विजयकुमार गौतम यांच्यावर मंत्री नारायण राणे यांचे शाखा प्रमुख म्हणून जाहीर टीका चाललेली. त्यावेळी गौतम यांनी सर्व टीकाकार विरोधकांसाठी आमने सामने संवादाचा जाहीर कार्यक्रम घडविला. विरोधकांना बोलायला दिलं आणि भगवद्गीतेचा आधार घेत स्वतःची बाजू मांडली. अखेर विरोधकांना विजयकुमार गौतम यांच्याबद्दलचे गैरसमज दूर झाल्याचं कबूल करावं लागलं. साल होतं 1997. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सदोष रस्त्यांमुळे महामार्गावर अपघात होतात, मृत्यू होतात. त्यामुळे बांधकाम खात्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल का करू नये अशी नोटीस कणकवलीतील तत्कालीन डॅशिंग पोलीस अधिकारी अरुण साळुंखे यांनी सिंधुदुर्ग बांधकाम खात्याला बजावली होती. साल होतं 2019. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी हळदीकुंकू ग्रामसभात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या अजेंड्यावर घेतला. मासिक पाळी म्हणजे स्त्रीची सावलीही अंगावर घेऊ नये असा अपसमज समाजात असताना असे कार्यक्रम म्हणजे एक सामाजिक क्रांतीच. 1994 ते 2013 या काळात उपअभियंता ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिलेले मालवणचे पॉलिटेक्निक तारकर्ली बीच रस्ता, मालवण बेळना रोड, देवबाग रस्ता, सागरी महामार्ग रेडी रेवस पर्यंत नेणे, देवगड, रत्नागिरी, रेडी ते रत्नागिरी ही रस्त्याद्वारे कनेक्टिव्हिटी निर्माण करणं अशी कामं प्रदीप तथा पी जोशी यांच्या काळात साकारलीच. पण सार्वजनिक बांधकाम खात्याला सोज्वळ चेहरा प्रदीप जोशी यांनी दिला. 2001 दरम्यान कृषी अधिकारी असलेले विकास पाटील यांच्या कार्यकाळात इथल्या आंबा काजूची कलमं पूर्वांचलला जाऊ लागली. इथल्या नर्सरी उद्योगाला मोठी चालना देण्याचं काम विकास पाटील यांच्या कार्यकाळात झालं. जानेवारी 1986 शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता SP मिरजकर हे होते. अत्यंत कार्यक्षम, हरहुन्नरी आणि तडफदार असे ते अधिकारी होते. तेव्हा नुकत्याच स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची पोंभुर्ले येथील समाधी शोधून काढली होती. काही दिवसातच पत्रकार दिनाचा मोठा कार्यक्रम पोंभुर्ले स्थळी आयोजित करण्याचं ठरलं होतं. पण जाण्यासाठी रस्ता नव्हता. पत्रकार संघाचे पदाधिकारी धावत पळत येऊन मिरजकर यांना भेटले. SP मिरजकर यांनी रोजगार हमी योजनेतून एका महिन्यात रस्ता तयार करून दिला. त्यामुळे 6 जानेवारी 1987 रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी पहिला पत्रकार दिन साजरा होऊ शकला. होय प्रेक्षक हो, मोबाईल फॉर्मॅट करण्याच्या आजच्या जमान्यात जनसामान्यांच्या आजही लक्षात राहिलेल्या काही चांगल्या अधिकाऱ्यांची ही प्रातिनिधिक यादी आहे. ही यादी अर्थातच मोठी होऊ शकते, किंबहुना व्हायला हवी. याच कायम लक्षात राहणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या यादीतील एका अधिकाऱ्याच्या कार्यकर्तृत्वाची लोकपावती अथवा ॲप्रिशिएशनवर एक दृष्टिक्षेप. त्यांचं नाव आहे अजय कुमार सर्वगोड. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड. सार्वजनिक बांधकाम खात्यातील 39 वर्षे 3 महिने इतक्या प्रदीर्घ वर्षांच्या सेवेनंतर श्री सर्वगोड सेवानिवृत्त होत आहेत. ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2025 या अवघ्या 2.5 वर्षांच्या कालखंडात उपविभागात जनता, लोकप्रतिनिधी, शासन आणि तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण, विद्यमान पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या समन्वयानं तब्बल 2000 कोटी रुपयांची दर्जेदार विकास बांधकामं साकारणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड. एरवी राजकारण्यांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट असलेल्या संवेदनशील खात्यात अजय कुमार सर्वगोड यांच्या इतकी लोकप्रियता अपवादानेच एखाद्या खात्याच्या अधिकाऱ्याच्या वाट्याला आली असेल. बांधकाम ठेकेदारांकडे आणि दानशूर व्यक्तींकडे शब्द टाकून अनेक सामाजिक संस्था, सार्वजनिक कार्यक्रमांना वेळोवेळी मदत मिळवून देणारे सर्वगोड. बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड न स्वीकारणारे, पण तरीही पारदर्शक कारभारामुळे ठेकेदारातही आदरयुक्त दरारा असणारे सर्वगोड. कणकवलीच्या रेस्ट हाऊसमध्ये प्रवेशद्वारीच नाथपै
कणकवलीच्या विश्रामगृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तैलचित्र लावणारे सर्व गोड, शासकीय कार्यालयात महान व्यक्तींच्या जयंती प्रथम साजरे करणारे सर्व गोड, नसरुद्दीन शहासारखे अभिनेते, सिनेमा पाहिलेला माणूस, गिरणी कामगारांचा इतिहास डॉक्युमेंटरी रूपानं मांडणारे अशोक राणे यांच्यासारखे अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, नाटककार, कवी, साहित्यिक जिल्ह्यात येतात तेव्हा त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणारे सर्व गोड, वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमापासून ते व्यसनमुक्ती चळवळीच्या पाठीशी उभे राहणारे सर्व गोड, बांधकाम खात्यासारख्या एखाद्या एरवी वृक्ष समजल्या जाणाऱ्या खात्यात असूनही सामाजिक बांधिलकी मानून समाजात कार्यरत असणारे अजय कुमार सर्व गोड. हे जग सुंदर आहे, ते अधिक सुंदर करून मी जाईन, असं प्र के अत्रे यांचं सुंदर वाक्य आहे. मी येथे कार्यरत आहे तोवर सर्वत्र गोडवा निर्माण करून मी जाईन, अशी भावना बाळगून काम करणारा हा अधिकारी. एखादा कार्यकर्ता घडतो आणि पुढे नेता बनतो ना, तसाच हा अधिकारी घडला. अजय कुमार सर्व गोड यांचा जन्म पंढरपुरातला. वारकरी संप्रदायाचे संस्कार लहानपणापासूनच मिळालेले. आई शिक्षिका तर वडील सरकारी दवाखान्यात कर्मचारी. सोबतीलाच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, समजता बंधू मानावे, या साने गुरुजींचे संस्कार देणाऱ्या राष्ट्रसेवा दलाचा परिसस्पर्श बालपणी त्यांना लाभला. अजय कुमार सर्व गोड यांची पहिली पोस्टिंग पोलादपूर, जिल्हा रायगड येथे झाली. रायगडला शेतकरी कामगार पक्षाची सत्ता. गुंडीराम मास्तर उत्तेकर पंचायत समिती पोलादपूरचे सभापती. बॅरिस्टर नाथपै हे यांचं दैवत होतं. पंचायत समिती पोलादपूरच्या हॉलमध्ये पाठीमागे बॅरिस्टर नाथपै यांचा फोटो टांगलेला. त्या फोटोच्या साक्षीनं मास्तर उत्तेकर यांचा कारभार चाले. सर्व गोड, मी नाथपै यांचा अनुयायी आहे. 4 शेर दुधात 5 शेर पाणी घालू नका कधीच, असं उत्तेकर मास्तर सांगायचे, असं सर्व गोड सांगतात. नोकरीच्या सुरुवातीलाच उत्तेकर मास्तर यांच्या त्या शिकवणीचा आयुष्यभर परिणाम झाला. खर्च होणारा पैसा हा जनतेचा आहे, तो जनतेच्या हितार्थ पुरता कामी लागला पाहिजे, हा विचार मनी बिंबला. सर्व गोड पुढे सांगतात, SM जोशी, नानासाहेब गोरे, कुमार सप्तर्षी, अण्णासाहेब हजारे आणि सिंधुताई सकपाळ इत्यादी मंडळींचा संस्कार, सहवास नोकरीच्या काळात लाभत गेला आणि ही शिकवण अंगी अधिकाधिक बांधली गेली. मी पोलादपूर, महाड, पेण, खालापूर, कर्जत आदी ठिकाणी काम केलं. मी गरिबी जवळून पाहिली असल्यामुळे म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासारख्या पंढरपुरातील गरिबांसाठी असणाऱ्या वसतिगृहात शिकल्यामुळे आदिवासी दलित वस्त्यांवर वाडीपट्ट्यात असणाऱ्यांसाठी कामं करणं मला आवडायचं. रायगड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मी प्रचंड काम करू शकलो. आदिवासी दलित पाड्यातील रस्त्यांचा प्रश्न सुटावा म्हणून वन खात्याच्या केसेस मला अधिकारी म्हणून अंगावर घ्याव्या लागल्या. त्या मी घेतल्या, पण आदिवासी दलित पाड्यांना रस्ते दिले. माझं सार्वजनिक बांधकाम विभागात प्रमोशन झालं. मला चक्राकार मध्ये नाशिक रिजन मिळालं. त्या काळी स्थानिक जनता सार्वजनिक कामाप्रती जागरूक असल्यानं अण्णा हजारेंच्या पारनेरला कुणी अधिकारी जायला बघत नसत. मी आनंदानं पारनेर स्वीकारलं. अण्णा हजारेंचा सहवास लाभला. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका असलेले 2005 माहितीचा अधिकार कायद्याचे जनक अण्णा हजारे यांचा चांगला दबदबा होता. साम्यवादी विचारांचे माजी आमदार विजय आवटे यांच्या कडक शिस्तीखाली पारनेरला खूप काम केलं. अनेक पूल उभारले. याशिवाय रस्ते वगैरे बांधकामं होतीच. अण्णा हजारेंचा मी पारनेर सोडण्यास विरोध असतानाही माननीय नामदार बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सांगण्यावरून कर्जतला आलो. कर्जत आदिवासी पाड्याचा 30 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम मी करून दाखवलं. तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय आदी 12 सरकारी कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेली आणि धोकादायक अशा भाड्यांच्या जागेत होती. भाड्यापोटीच दरमहा 5 ते 6 लाख रुपये सरकारचं भाडं जायचं. ही सर्व कार्यालये एका संकुलात आणली. अनेक पूल बांधले, रस्ते उभारले. पेण, खालापूर, कर्जत येथेही शासकीय कार्यालयांसाठी एकच संकुले उभारली. याचं लोक आणि शासन स्तरावर खूप कौतुक झालं. सर्व गोड पुढे सांगतात, मी कुणाचा नाहक मुलाहिजा ठेवत नाही. बदलीला 1 रुपया दिला नाही. 40 वर्षांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार कधी केला नाही. मी चुकीचं बिल कधी काढत नाही. दर्जाबाबत काटेकोर असतो. माझ्या चारित्र्याला डाग मी लावू देत नाही. काही ठिकाणी माझ्या बदलीला सुरुवातीला विरोध होता.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं, हा प्रामाणिक काम करणारा अधिकारी आहे, हा काळं बेरं न करणारा अधिकारी म्हणून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोस्टिंग दिलं. गत 40 वर्षांच्या आपल्या सेवेच्या कालखंडात अजयकुमार सर्वगोड यांनी त्या सरकारच्या काळात त्या लोकप्रतिनिधींच्या काळात बांधकाम खात्याचा नावलौकिक होईल असंच काम केलं. कामाचा अभ्यास केला. कार्यकर्ते, सामान्य जनता, लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधला. शासन दरबारी मंजूर होईल असे प्रस्ताव तयार करून त्यांचा पाठपुरावा केला. सिंधुदुर्गात तत्कालीन पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण आणि विद्यमान पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली अजयकुमार सर्वगोड यांनी सुमारे 2000 कोटी रुपयांची अत्यंत दर्जेदार आणि भव्य दिव्य विकास कामं अवघ्या 2.5 वर्षात साकारली. हा आपला जिल्हा ना अत्यंत सुसंस्कृत जिल्हा आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर काम करताना ग्रामस्थांचा, पदाधिकाऱ्यांचा अजिबात मला त्रास झाला नाही. विशेष म्हणजे आपला जिल्हा कामाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आपण जर एखादं काम म्हणलं तर विरोधक असू दे किंवा सत्ताधारी असू दे, काम कसं चांगलं होईल यासाठी ते 8 तास धरतात. हे मला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलं की बाबा काम होऊ नये म्हणून असं कधी लोकप्रतिनिधींना वाटत नाही. तुम्ही काम करा, पण काम तुम्ही दर्जेदार करा, वेळेत करा, यासाठी सगळ्यांचा हट्टास असतो. आणि सुसंस्कृत जिल्हा आहे त्यामुळे ही एवढी कामं 2000 कोटीची कामं मार्गी लावण्यामध्ये मला यश आलंय असं मी मानतो. विजयदुर्ग वाघोटन पडेल तळेरे हा 417 कोटी रुपयांचा राज्य महामार्ग. शासकीय निकषात हा महामार्ग बसवण्यात अडचणी असतानाही पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकार आणि पाठपुराव्याने 52 किलोमीटरचा हा राज्य महामार्ग, दुपदरी कॉन्क्रीट असलेला महामार्ग विजयदुर्ग बंदराचा, देवगडातल्या आंबा, काजू, मासे आदी कृषी विकासासाठी, जलपर्यटन आणि एकूणच पर्यटन विकासासाठी हा समृद्धीचा राजमार्ग ठरणार आहे. प्रेक्षको, कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यातील एकूण 12 रेल्वे स्थानकांचं भव्य दिव्य सौंदर्यीकरण हा आज सर्वत्र कौतुकाचा विषय आहे. या तिन्ही जिल्ह्यातील 12 रेल्वे स्थानकातील सौंदर्यीकरण प्रकल्पाचं आयडियल मॉडेल कोणाचं ठाऊक आहे? या सर्व 12 स्थानकांसाठी आयडियल मॉडेल अजयकुमार सर्वगोड यांचं आहे. तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे तेव्हाचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या तिन्ही जिल्ह्यातील 12 रेल्वे स्थानकांचं सौंदर्यीकरण करण्याचं ठरवलं. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार अजयकुमार सर्वगोड यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. सर्वगोड यांनी या कल्पनेचं सोनं केलं. सर्वगोड यांचं हे आयडियल मॉडेल तिन्ही जिल्ह्यातील 12 रेल्वे स्थानकांचं सौंदर्य फुलवून राहिलं आहेतच, पण आता ती चक्क पर्यटन स्थळही झाली आहेत. 412 कोटींचं सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचं काम. सिंधुदुर्गच्या शासकीय मेडिकल कॉलेजमुळे सिंधुदुर्ग आज वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीनं राष्ट्रीय नकाशावर आला आहे. जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित घाट म्हणून ओळखला जाईल असा कोल्हापूरला जोडणाऱ्या सोनवडे घाटाचं डिझाईन वगैरे प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. येत्या 2 वर्षात सोनवडे घाटही प्रत्यक्षात साकारण्याच्या मार्गावर आहे. अगदी प्राध्यापक मधु दंडवते खासदार होते त्या काळापासून प्राचार्य स्वर्गीय महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील जनता अगदी मुंबईपासून वर्षानुवर्षे आंदोलनं करीत होती. सोनवडे घाट रस्त्याचा हा प्रकल्पही लवकरच प्रत्यक्षात साकारेल. कणकवली आचरा बायपासचं उदाहरण घ्या. तत्कालीन नगरसेवक गणेश तथा बंडू हरणे वगैरे मंडळींच्या नेतृत्वाखाली गेली कितीतरी वर्षे या आचरा बायपाससाठी पाठपुरावा चालू आहे. हा बायपास पूर्णत्वास जाईल या दृष्टीनं मधल्या काही जोड रस्त्यांचं कामही झालं आहे. पण हा बायपास काही वर्षानुवर्षे साकारायचं चिन्ह येईना, कारण काम केंद्रात अडकलेलं. या बायपासच्या संपादनात केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याची जागा येत आहे. तिचं संपादन होत नाही म्हणून हा रस्ता अडला. वर्षानुवर्ष हे सारं ठप्पच होतं. यावर अजयकुमार सर्वगोड यांनी करावं काय? एखाद्या अधिकाऱ्याने काम करायचं ठरवलं तर तो अडचणीचे पहाडही भेदतो. अजयकुमार सर्वगोड यांनी यावर मार्ग शोधला. नियोजित आचरा बायपास रोडलाच बायपास शोधण्याचा. बायपास अडवून असलेल्या केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याच्या जागेचा विषय बाजूला ठेवत गडनदीवर पूल प्रस्तावित करून वागदे आशिये जोडण्याचा प्रस्ताव सर्वगोड यांनी तयार करविला. आचरा मालवणवरून ज्यांना ओसरगाव गोवा दिशेने जायचं आहे अथवा या मार्गावर ज्यांना ये जा करायचं आहे
त्यांच्यासाठी आशिये नदी पुलावरून वागदे असा पुलासह रस्त्याचा पर्यायरूपी प्रस्ताव सर्वगोड यांनी शासनाला पाठविला आहे. कणकवली तालुक्यातील नाटळ राणेवाडी आहे. पावसात तर तेथील वाहतूक बंद असते. बैलगाडीची वाहतूक होईल एवढाच रस्ता. स्थानिक नेते संदेश तथा गोट्या सावंत यांचा या रस्त्यासाठी मोठा पाठपुरावा होता. जिल्हा नियोजनाचा निधी मिळण्यात अडचणी होत्या, पण ग्रामीण रस्ता या निकषात बसवून हा प्रश्न सर्वगोड यांनी मार्गी लावला. तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण, विद्यमान पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली, आचरा, कोंडाघाट, वैभववाडी येथील शासकीय विश्रामगृहांना एखाद्या तारांकित हॉटेलसारखा लूक सर्वगोड यांनी नूतनीकरणात आणला. पाहुयात या कणकवली, आचरा, फोंडाघाट, वैभववाडी येथील एखाद्या तारांकित हॉटेलप्रमाणे लूक असलेल्या विश्रामगृहांची ही झलक. ही शासकीय विश्रामगृह म्हणजे सिंधुदुर्गच्या पर्यटनाची ब्रँड अँबॅसिडर ठरली आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. वैभववाडी खारेपाटण गगनबावडा घाट रस्ता, कणकवली जानवली येथील 80 मीटरचा पूल, 2 महिने 21 दिवस, कणकवलीतील देखणा गणपती साना अशी कैक कामं जिल्ह्यातील दाखवता येतील. सिंधुदुर्गात मिळून तब्बल 1200 किलोमीटर रस्त्यांचं अद्ययावतीकरण सर्वगोड यांच्या कार्यकाळात झालेलं आहे. हे विधान इथं पुरेसं ठरावं. लोकप्रतिनिधींची साथ, शासनाचा होकार, तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण, विद्यमान पालकमंत्री नितेशजी राणे यांचं नेतृत्व आणि अजय कुमार सर्वगोड सारखा अधिकारी त्या कामांचं महत्त्व आणि आवश्यकता ओळखून शासन दरबारी पाठपुरावा करून सुमारे 2000 कोटी रुपयांची विकास कामं अल्पावधीतच साकारू शकतो. कन्स्ट्रक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह कारभाराचा हा आदर्श होय. सार्वजनिक बांधकाम खात्यात 39 वर्षे 3 महिने सेवा बजावलेले अजय कुमार सर्वगोड हे लवकरच सेवानिवृत्त होत आहेत. हा माणूस सिंधुदुर्गातील जनतेच्या प्रेमात पडला आहे. सिंधुदुर्गातील सामाजिक संस्थांशी यापुढेही नातेसंबंध कायम ठेवणार असं हा अधिकारी मनोमन सांगतो. तर या काम उभारणाऱ्या अधिकाऱ्याची शासन दरबारी रिटायर्ड बट नॉट टायर्ड अशी दखल घेतली जाईल असं इथल्या जनतेला वाटत आहे. कार्यकारी अभियंता म्हणून अजय कुमार सर्वगोड जिल्ह्यात दाखल झाले त्यावेळेचा तेव्हाचा हा किस्सा येथे जाता जाता सांगितलाच पाहिजे. सर्वगोड जेव्हा हजर होण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले तेव्हा बदली आदेशावर हजर होण्याचा पत्ता होता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कुडाळ, मुक्काम कणकवली. मोटारीने सर्वगोड जिल्ह्यात दाखल झाले तेव्हा ऑर्डरवरील पत्त्यानुसार चार्ज घेण्यासाठी त्यांची मोटार कुडाळच्या दिशेने चालली होती, कारण बदली आदेशातच कुडाळ नमूद होतं. खरं तर कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवलीला आहे. बदली आदेशावर कुडाळचा उल्लेख असल्याचं कारण असं होतं की या कणकवली कार्यालयाच्या कधी काळाच्या जुन्या बोर्डातच तसा उल्लेख होता. वर्षानुवर्षे तो बदलून घ्यावा असं कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. कुडाळ जवळ येत चाललं तसा सर्वगोडांना कोणाचा तरी फोन आला. फोनवरून कळलं की कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवलीलाच आहे. कुडाळचा उल्लेख खूप वर्ष चुकीने होतोय. कणकवलीला परतत सर्वगोड यांनी चार्ज घेतलाच आणि आपल्या कारकिर्दीत शासनाकडे रीतसर प्रस्ताव पाठवून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली या नावापुढील कुडाळ हा शब्द माननीय नामदार रवींद्र चव्हाण आणि शासनाच्या माध्यमातून वगळून घेतला, जे इतकी वर्षे कुणाच्याच लक्षात आलेलं नव्हतं. सिंधुदुर्गातली अवघ्या 2.5 वर्षांची अजय कुमार सर्वगोड यांची कारकिर्दीत कमालीची लक्षवेधी लक्षात राहणारी ठरली आहेच, पण या कणकवलीतील कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या सुधारित नामदुरुस्तीमुळे चांगल्या अर्थानं अजय कुमार सर्वगोड हा अधिकारी अनेक चुकीच्या पायंड्यांचं नामोनिशान बदलून टाकणारा अधिकारी म्हणून जिल्ह्याच्या प्रशासनाच्या इतिहासात त्यांची तशी नोंद असेल. अजय कुमार सर्वगोड यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासन पुरस्कार, रायगड जिल्हा परिषद पुरस्कार, 2009चा अनाथांची माय सिंधुताई सकपाळ पुरस्कार, 2005चा समाजसेवक अण्णा हजारे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण सिंधुदुर्गात सर्व स्तरातून त्यांच्या चांगल्या, पारदर्शक, वेगवान कामांचा पुरस्कार हा जनता, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून होत राहिलाच. पण जिथे कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात किंवा जो सिंधुदुर्ग जिल्हा कोर्ट कजांसाठी प्रसिद्ध आहे त्या सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि कणकवली न्यायालयामध्ये प्रमुख न्यायाधीशांच्या हस्ते बार असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट अभियंता
गतिमान आणि पारदर्शक काम करणारा अधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आलं. प्रेक्षकहो, कोर्टाच्या या शिक्कामोर्तबानंतर आणखी वेगळा मोठा पुरस्कार तो कोणता? अजयकुमार सर्वगोड साहेब, तुमचं अभिनंदन. अजयकुमार सर्वगोड यांच्या सेकंड फेजला समस्त सिंधुदुर्गवासियांच्या मनपूर्वक शुभेच्छा. जवळपास 2000 कोटीचे कामं मार्गी लावण्यासाठी मला यश आलेलं आहे. यासाठी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, माजी केंद्रीय मंत्री, सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे साहेब, सध्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी मोलाची मदत केलेली आहे ह्या सगळ्या ही कामं मंजूर करून आणण्याने करण्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचं हक्काचं सार्वजनिक बांधकाम कार्यालय असलं पाहिजे. त्यासाठी पुढाकार आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांनी तो पुढाकार घेतला. आणि आज हे जे बांधकाम किंवा हे कार्यालय जे उभं राहिलेले आहे त्याचे सगळं श्रेय आमच्या रवी चव्हाण साहेबांचं आहे. त्यांनी पुढाकार घेतला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्हाला स्वतःचं हक्काचं कार्यालय मिळालेलं आहे. नाहीतर छोट्यातल्या छोट्या कामासाठी आम्हाला कधी रत्नागिरी जायला लागायचं. आधी कंत्राटदार असतील किंवा अन्य जे आमचे अधिकारी असतील, सामान्य जनता असेल, त्यांना इथे कणकवली हळवळमध्येच राहून आपली सगळी कामं करता येते. यासाठी चव्हाण साहेबांचं जिल्हावासियांकडून मी मनापासून त्यांचं अभिनंदन. आमचा डोंगराळ जिल्हा आहे, काही गावं फार दुर्गम आहेत, म्हणून इथे एक योग्य पद्धतीने रस्त्याचं जाळं बांधणं हे आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाचं होतं आणि त्या पद्धतीचा प्रवास आतापर्यंत आम्ही करत आलेलो आहे. आज तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानोकोपऱ्यात गेलात तर तुम्हाला दर्जेदारच रस्ते भेटतील, चांगल्या प्रकारचे रस्ते दिसतील. म्हणून ह्या रस्त्यांचा दर्जा अजून वाढवणं, वाढीनिहाय रस्ते बांधणं आणि आता तर आमच्या राज्य सरकारने कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या हे विषय सुरू केलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आमचा जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या रस्त्यांच्या परिस्थितीमुळे पर्यटनाला पण फार मोठा चालना भेटेल असा माझा विश्वास आहे. अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. याचे श्रेय आमच्या अजयकुमार सर्वगोडजींना दिलं पाहिजे. अधिकारी जेव्हा चांगल्या सकारात्मक मानसिकतेचे असतात, अनुभवी असतात, त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो, जिल्हावासियांना होतो. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या फार महत्त्वाचे विषय म्हणजे उदाहरण आमचे रेल्वे स्टेशन तुम्ही पहा, आमचे गेस्ट हाऊस चांगले बनवलेले आहेत, रस्त्यांची परिस्थिती आज चांगली आहे, आज कार्यालय आम्हाला हक्काचे मिळत आहे. म्हणून चांगले कर्तबगार अधिकारी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान. त्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा कारभारात हा पारदर्शक आहे आणि त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक स्तरावर, प्रत्येक आमच्या सरकारी कार्यालयामध्ये त्याचं दिसत आहे. आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये QR कोडच्या माध्यमातून फीडबॅक मागवणं हे धाडसाचंच काम आहे. खरं म्हणलं तर यांची जबाबदारी सोपी नसते. लोक छोट्यातल्या छोट्या विषयावर कसं भांडतात याचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वर्षानुवर्षे घेतोय. पण तरीही लोकांचा त्रास कमी व्हावा, लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचावे, ह्यासाठी पुढाकार आमच्या सार्वजनिक बांधकाम सिंधुदुर्गाने घेतलेला आहे. ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ह्याचं अनुकरण राज्यातल्या अन्य बांधकाम कार्यालयांनी करावं असं मी आग्रहाने मागणी आमच्या बांधकाम मंत्र्यांकडे करेन. डॉक्युमेंटरीच्या द एंडकडे येताना प्रेक्षक हो, कोकण नावच्या लोकपावती या उपक्रमात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कणकवली अजयकुमार सर्वगोड यांच्या काम आणि कार्याबद्दल पाहत आहात. डॉक्युमेंटरीच्या द एंडकडे येताना आपण जाणून घेऊया अजयकुमार सर्वगोड यांच्याबद्दलचे जनमानसातले अंतरंग. सर्वगोड साहेबांबद्दल बोलायचं झालं तर खूपच अभिमान वाटतो. कारण गेली 47 वर्ष वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. पण हे काम करत असताना एका शासकीय अधिकाऱ्याने सांस्कृतिक क्षेत्राशी इतकी मैत्री करावी हे खरंच कौतुकास्पद आहे. गेली 2 वर्ष सर्वगोड साहेबांचा एवढा मोठा आधार आचरेकर प्रतिष्ठानला आहे की गेले कित्येक कार्यक्रमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे आणि ते पाठीशी आहेत म्हणून काही कार्यक्रम आपण सहजगत्या करू शकलो. आणि शासकीय अधिकारी सांस्कृतिक क्षेत्राशी इतका
तन्मयतेने असू शकतो, ही घटना मी तर माझ्या या सांस्कृतिक कार्यामध्ये पहिल्यांदाच पाहिली की प्रत्येक नाटक किंवा संस्थेचा कुठचाही कार्यक्रम, मग तो संगीताचा असू देत, नाटकाचा असू देत, चर्चासत्र असू देत, त्या प्रत्येक कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहणं आणि तो संपूर्ण कार्यक्रम ऐकून सहभागी होऊन त्यावर चर्चा करणं, हे सर्वगोड साहेबांचं खरंच या बाबतीत कौतुक करण्यासारखं आहे. इवन संस्थेचं नाटक देखील त्यांनी स्वतः प्रत्येक प्रयोग पाहिला, तो प्रयोग अन्य ठिकाणी होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या नाटकाची नुसतं प्रयोग पाहण्यापुरती मर्यादित नाही, तर त्या नाटकाबद्दल अन्य लोकांना सांगून त्याला आर्थिक सहकार्य करण्याचं काम गेल्या 2 वर्षामध्ये सर्वगोड साहेबांनी केलं आणि त्यामुळे या संस्थेला खूप मोठी आधार मिळाला. त्यांना खरंच आम्ही धन्यवाद देतो. कार्यकारी अभियंता माननीय अजय कुमार सर्वगोड साहेब यांची भेट एका ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात माझी झाली. त्यानंतर आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेच्या एका स्नेहसंमेलनासाठी पाहुणे म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिसला ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांच्या ऑफिसच्या केबिनच्या बाहेर असा एक बोर्ड लिहिला होता की कृपया आत येऊन बसावे, परवानगीची गरज नाही. हे प्रथमच मी खरं कौतुकास्पद मानतो त्यांचं. आणि आयडियल स्कूलच्या गेले 2 वर्षात त्यांनी सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा पण वाढवली. त्याचबरोबर त्यांनी बस स्टॉप शेड गेले 2-3 वर्ष, 4-5 वर्ष प्रलंबित उपक्रम होता आमचा, तो त्यांनी बस शेड करून देण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे. अशाच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात सहभाग घेऊन मदत करणारे कार्यक्षम अधिकारी म्हणून रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे त्यांना आम्ही मानद सदस्यत्व बहाल केलेलं आहे. त्याचबरोबर सर्वगोड साहेब हे एवढं खूप छान काम करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, त्यांनी इतर सरकारी अधिकाऱ्यांनाही आदर्श देण्या एवढं काम त्यांनी केलेलं आहे जिल्हाभर. सर्वगोड साहेबांच्या बाबतीत बऱ्याच दंतकथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार झालेल्या आहेत. या माणसाचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला, या माणसाचं संपूर्ण कार्यक्षेत्र रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, असा माणूस निवृत्तीच्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो आणि हा आपलाच जिल्हा आहे अशा पद्धतीनं जेव्हा काम करतो तेव्हा या अशा दंतकथा निर्माण होणं हे अपेक्षितच आहे. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय करणार आहोत याच्यापेक्षा आपल्याकडे येणारा नागरिक समाधानी होऊन कसा जाईल, मग समोर आलेला नागरिक वेगवेगळ्या संस्थांचा प्रतिनिधी असेल, वेगवेगळ्या राजकीय प्रणालीचा माणूस असेल, सगळ्याच प्रकारची माणसं त्यांच्या समोर आली, त्या सगळ्यांना त्यांनी योग्य न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळे ह्या दंतकथा निर्माण झाल्या. अर्थात 39 वर्षे सेवेत जो अनुभव त्यांनी घेतला तो अनुभव त्यांनी इथं या जिल्ह्याला जिवंतपणे जगून दाखवला. त्यांनी आपल्या केबिनच्या दरवाजावर पाटीच लावलेली होती, कोणालाही कधीही प्रवेश राहील, पूर्व परवानगीची आवश्यकता नाही आणि हे त्यांनी कायम पाळले. या सगळ्या याच्यामुळे अजय कुमार सर्वगोड ही सिंधुदुर्गवासियांसाठी एक दंतकथा झालेली आहे आणि ती मला वाटत नाही फार कालावधी विसरली जाईल. आज सर्वगोड साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व. जेव्हा पहिले कणकवलीत आले तेव्हा त्यांनी पहिलंच एक फलक लावलं की इथे भेटण्यासाठी परवानगीची गरज नाही. इथंच सगळं काही त्या अधिकाऱ्यांच्या याच्या वागण्याबद्दल लक्षात येतं. सर्वगोड साहेबांनी पर्यटनाबद्दल असं खूप असं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ एक रेल्वे स्टेशन आज एक एअरपोर्टचं एक स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यानंतर निधी कसा हाणायचा पर्यटनासाठी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून निधी कसा हाणून कामं करायची हे सर्वगोड साहेबांकडून शिकलं पाहिजे. त्यांची जी कृती आहे ती बोलण्याची असं हे नाही आहे, ते खूप काही त्यांनी कामं केलेली आहेत आणि ह्या कामातून जे सर्वगोड साहेब जर 10 वर्षापूर्वी जर आपल्या सिंधुदुर्गसाठी लाभले असते तर पर्यटन क्षेत्रामध्ये खूप आपला जिल्हा पुढे गेला असता. त्याचप्रमाणे आज आचरा रोड आहे,
त्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम आज सरोगड साहेबांच्या माध्यमातून होत आहे. एक ब्रिजचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि जो काय पूर परिस्थितीमध्ये जे काय आज आपला आचरा रस्ता बंद पडत होता, तो आचरा रस्ता यापुढे कधीही बंद होणार नाही अशा पद्धतीचं काम सरोगड साहेब आज करत आहेत आणि त्यांच्यासारखा अधिकारी आपल्याला अजूनही पुढे मिळत राहो आणि त्यांच्याकडून आपल्या जिल्ह्याचं काम करून घेता यावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.